आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय। प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं नियमित होणार असून लवकरच राज्य सरकार गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्यासंदर्भात सुधारित अध्यादेश काढणार आहे। गेल्या 20 वर्षापासूनचा प्रकल्पग्रस्तांचा प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे। याबाबत अधिक माहिती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। तसंच या मुद्द्यावरून नवी मुंबईत श्रेयवादाच्या लढाईला पुन्हा सुरुवात होणार असल्यानं श्रेय घेणाऱ्यांना मंदा म्हात्रे यांनी खडे बोल सुनावलेत। आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गेले 20 वर्ष जे प्रलंबित होते ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला असताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्या 2-3 आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं की गरजेपोटी बांधलेली भूमिपुत्रांची घरं ती कायमस्वरूपी करताना काही त्रुटी होत्या। त्या त्रुटी मी मागेच सरकारला दाखवलं होतं 2-3 मीटिंगमध्ये की जे 500 मीटर वगैरे जे तुम्ही आम्हाला देणार आहेत ते ताबडतोब देण्यात यावं, GR काढण्यात यावं। पण आता त्या कामाला चांगली चालना मिळालेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की जर काही त्रुटी राहिल्या तर परत आपण करू, पण निर्णय घेऊ म्हणून असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण एकंदरीत सगळ्या मीटिंगवरून त्यांची जी धारणा आहे की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय देण्याचा प्रयत्न ते सुद्धा आता करत आहेत। आणि लवकरच मला वाटतं गणपती किंवा गणपतीनंतर GR निघून प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत भूमिपुत्रांची ती कायमस्वरूपी केली जातील। माझं काय म्हणणं आहे, श्रेय कोणी घ्या, सगळ्यांना माहिती आहे तुकाराम मुंडेची लढाई कोणी केली, सगळ्यांना सगळं माहिती असतं, पण प्रश्न सुटला पाहिजे। कोणी त्याच्यात आडकाठी आणू नये किंवा त्याच्यात हे कमी आहे का ते कमी आहे असे मुद्दे मांडू नये। सरसकट आपण आता जे सरकार देईल ते मान्य करून पुढच्या ज्या काही त्रुटी असतील त्या पुन्हा एखादी मीटिंग घेऊन त्या त्रुटी भरून काढू असं मला वाटतं। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई।